नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेट परीक्षेसाठी आतापर्यंत मॅथ्स आणि रिझनिंग वर कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले आहे ते आज आपण बघणार आहोत। तर बघा, बैठक व्यवस्था, तर्क व अनुमान, आकृत्या, शाब्दिक अशाब्दिक, इनइक्वालिटी, सांकेतिक भाषा, गणित कोडी, मजले कोडी, वर्ग समीकरण, बॉड मास, सरळ व्याज, संख्या मालिका आणि अंतर मालिका या सर्व टॉपिकवर प्रश्न आलेले आहे। तसेच क्षेत्रफळ, एरिया, परिमिती, काम आणि वेळ, रेल्वेवरील प्रश्न, पर्सेंटेज वरील प्रश्न, रेशो आणि प्रपोर्शन वरील सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहे। तर त्या आधारित आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, चौरसाचा कर्ण 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असेल तर क्षेत्रफळ व परिमिती शोधा। बघा काय दिलाय, कर्ण। कर्णाचं सूत्र काय असते? कर्ण म्हणजे काय असते? वर्गमुळात 2 गुणिला बाजू। बघा हा एक स्क्वेअर आहे आणि याला जर काढलं तर हा झाला कर्ण, याला हायपोटेनस म्हणतात, ए बी सी डी। तर एसी काय आहे? कर्ण आहे। कर्ण किती दिलाय? 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर। आणि कर्णाचा काय फॉर्म्युला आहे? वर्गमुळात 2 गुणिला बाजू। लिहा 12 वर्गमुळात 2 रूट 2 गुणिला बाजू। बघा याला आपण सॉल्व करू। बाजू 12 वर्गमुळात 2 भागिला वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 2 कॅन्सल। बाजू किती आली? बाजू आली 12 सेंटीमीटर। बाजू किती आली? 12 सेंटीमीटर। हे झाली बाजू। बाजू किती आली? 12 सेंटीमीटर। आणि क्षेत्रफळ काय असते? चौरसाचे क्षेत्रफळचा फॉर्म्युला काय? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते? बाजूचा वर्ग। बाजूचा वर्ग आणि बाजू किती आहे? 12। तर 12चा वर्ग किती होणार? 144 सेंटीमीटर स्क्वेअर। तर किती आलं? चौरसाचे क्षेत्रफळ किती आलं? 144 सेंटीमीटर स्क्वेअर। आणि परिमिती काय असते मित्रांनो? बघा परिमिती म्हणजे काय असते? चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिला बाजू, म्हणजे चारही बाजूंची बेरीज। ए बी, बी सी आणि सी डी। ए बी किती आहे? 12, तर बी सी किती असणार? 12 12 आणि 12। या चारही बाजूंची बेरीज म्हणजे चौरसाची परिमिती। तर 4 गुणिला बाजू किती आली होती? बाजू 12, 12 चौक 48 सेंटीमीटर। तर चौरसाची परिमिती काय झालं? 48 सेंटीमीटर। फॉर्म्युला लक्षात ठेवा, ठीक आहे? बघ क्वेश्चन नंबर 2 आहे, चौरसाचा कर्ण 14 सेंटीमीटर असेल तर क्षेत्रफळ आणि परिमिती शोधा। बघा काय सांगितलं? कर्णाचा एक मिनिट कर्णाचा काय फॉर्म्युला आहे? वर्गमुळात 2 गुणिला बाजू। कर्ण किती आहे? 14 रूट 2 गुणिला बाजू। बाजू जसे तसे लिहा, हे 14 जसे तसे इथे गुणिला आहे तर काय होणार? भागीला। आता बघा याला सॉल्व कसं करायचं? 14 ला आपण 7 दुने 14 लिहू शकतो का? लिहू शकतो। वर्गमुळात 2 बरोबर बाजू। बघा 2 ला आपण असं लिहू शकतो का? 2 म्हणजे वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2। बघा 2 ला आपण असं लिहू शकतो का? वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2 लिहू शकतो, कारण की याला सॉल्व करा। काय होते? वर्गमुळात 2 चा वर्ग बरोबर 2च येते, म्हणून याला आपण असं लिहू शकतो। समजलं?
तर बघा याला सॉल्व कसं करायचं. हे 7 गुणिला वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2 भागीला 2 वर्गमुळात. तर काय शिल्लक राहिलं 7 गुणिला वर्गमुळात 2. तर बघा आपली बाजू किती आली. बाजू आली 7 वर्गमुळात 2. समजलं का तुम्हाला. बघा तर परिमिती काय असते. परिमितीचा फॉर्म्युला काय. चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिला बाजू. बाजू किती आहे 4 गुणिला 7 गुणिला वर्गमुळात 2. 7 चोक 28 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. हे झाली चौरसाची परिमिती 28 गुणिला वर्गमुळात 2 सेंटीमीटर. आणि चौरसाचे क्षेत्रफळाचे फॉर्म्युले काय. चौरसाचे क्षेत्रफळाचे फॉर्म्युले काय. बाजूचा वर्ग. बाजू किती आहे 7 वर्गमुळात 2 चा वर्ग. 7 चा वर्ग किती होते 19. आणि वर्ग 2 चा गुणिला 2 50 दुने 100. ते 19 50 गुणिले 2 98 सेंटीमीटर स्क्वेअर. समजला. बघा बाजूचा वर्ग. बाजू किती होती 7 वर्गमुळात 2. 7 चा वर्ग 49 वर्गमुळात 2 चा वर्ग किती येते 2. 49 गुणिला 2 किती येते 98 सेंटीमीटर स्क्वेअर. समजलं असेल. बघा विद्यार्थ्यांनो दोन्ही प्रश्न अतिशय महत्वाचे आहे. जर तुम्हाला समजले नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. आणि तरी समजलं नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करून त्या प्रश्नाचं उत्तर विचारू शकता काही डाऊट असल्यास. क्वेश्चन नंबर 3 आहे मित्रांनो. चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर असेल तर क्षेत्रफळ आणि परिमिती कर्ण शोधा. काय म्हणाले क्षेत्रफळ परिमिती आणि कर्ण. बघा कर्णाचं सूत्र काय वर्गमुळात 2 गुणिला बाजू. तर काय दिलाय वर्गमुळात 2. बाजू किती आहे 12. तर काय ना 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. ही झाली कर्ण. आणि क्षेत्रफळाचं काय फॉर्म्युला आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते बाजूचा वर्ग. बाजू किती आहे 12 वर्गमुळात 2 चा वर्ग येणार. 12 चा वर्ग किती येते 144 गुणिला 2. 2 चा वर्गमुळात 2 चा वर्ग काय येते 2. 144 गुणिला 2 4 दुने 8 4 दुने 8 बे 1 बे 288 सेंटीमीटर स्क्वेअर. आता परिमिती काय. परिमितीचा फॉर्म्युला काय. एक मिनिट बघा चौरसाची परिमिती काय असते 4 गुणिला बाजू. 4 गुणिला बाजू किती आहे 12 गुणिला वर्गमुळात 2. तर काय ते याला सॉल्व्ह केलं तर 12 चोक 48 वर्गमुळात 2. 12 चोक 48 वर्गमुळात 2. हे झालं चौरसाची परिमिती. समजलं. बघा विद्यार्थ्यांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात. बघा क्वेश्चन नंबर 4 आहे. ए व बी एकत्र मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. ए अधिक बी एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. एकटा तेच काम 18 दिवसात. एकटा ए तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो. तर एकटा बी इथे 8 झालं हे आहे बी. तर एकटा बी किती दिवसात पूर्ण करेल. त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे ए गुणिला बी भागीला ए मायनस बी. बघा ए बी म्हणजे काय 12 गुणिला 8 आणि मोठी संख्या काय आहे 18 वजा 12 वजा करा. 12 आठी 96. 18 तून 12 गेले 6 राहते 16 सकम 96. किती आलाय आन्सर 16. तर बी तेच काम किती दिवसात पूर्ण करेल 16 दिवसात. बघा ए आणि बी याचा गुणाकार करायचं.
आणि ए मायनस बी, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 18 वजा 12, याला सॉल्व्ह केलं तर किती येते? 16. क्वेश्चन नंबर 5 आहे मित्रांनो. ए एक काम 20 दिवसात पूर्ण करतो तर बी तेच काम 40 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी एकत्र काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? म्हणजे दोघांनी मिळून काम केले तर तेच काम किती दिवसात पूर्ण होईल हे विचारलंय. बघा, एक काम 20 दिवसात करतो, बी तेच काम 40 दिवसात पूर्ण करतो, तर ए प्लस बी मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तर याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे? ए गुणिला बी अधिक ए प्लस बी, 20 गुणिला 40, ए अधिक बी 20 अधिक 40, 20 चोक 80, 800 येते, 60, 00 कॅन्सर, 2चा भाग जातो का? 42 6, 2 चोक 8, किती आलं? 40 भागीला 3, 40 ला 3चा भाग द्या, 33 39, किती उरते? 1 उरते. तर काय आलं आन्सर? 13/1/3. किती दिवसात पूर्ण करेल? 13/1/3 दिवसात पूर्ण करेल. क्वेश्चन नंबर 6 आहे मित्रांनो. 600 चे 300% बरोबर 400 चे m%, तर m बरोबर किती? 600 चे 300% बरोबर 400 चे m%, तर m बरोबर किती? बघा, 600 चे म्हणजे गुणाकार, 30% म्हणजे 30 भागीला 100 बरोबर 400 चे म्हणजे गुणाकार, m% म्हणजे m भागीला 100. करायला 00 कॅन्सल, किती उरले? 3 सक 18, 180 बरोबर 00 कॅन्सल, किती आले? 4m, 180 भागीला 4 बरोबर m. बघा, 4 गुणिला m आहे, इकडे येईल तर काय होणार? भागाकार. करायला सॉल्व, 2चा भाग जातो का? 2 दुने 4, 2 9 18, 90 भागीला 2, m बरोबर 90 भागीला 2 किती येते? 45. तर m ची व्हॅल्यू किती आली? 45. क्वेश्चन नंबर 7 आहे मित्रांनो. एका संख्येचा 60% त्याच संख्येत मिळवला असता उत्तर 96 येते, तर ती संख्या शोधा. उत्तर काय येते म्हणते? 96 येते. एका संख्येचा 60%, समजा ती संख्या x आहे, तर x चा 60% का होईल? x चा 60% म्हणजे x गुणिला 60%, किती येते? 00 कॅन्सल, 2 6, 2 5 10, 3x अधिक 5. बघा, समजा ती संख्या x होती आणि त्या संख्येचा 60% घेतला तर किती येते? 3x अधिक 5. एका संख्येचा 60% त्याच संख्येत मिळवला, तर एका संख्येचा 60% किती आला आपलं? 3x अधिक 5. तर त्याच संख्येत मिळवा. एक संख्या होती ती x, तिचा 60% काढला, किती आला? 3x अधिक 5. त्याच संख्येत मिळवला, तर उत्तर काय येते म्हणते? 96 येते. सॉल्व्ह करा. इथे काहीच नाही म्हणजे एक तिरपा गुणाकार करा, छेद सारखा नाही येतं. 5 गुणिला x 5x, 3 गुणिला x 3x, 5 1 5 बरोबर 96. आता हे 96 इथे आहे, भागीला 5 आहे, ते इकडे जाईल तर काय होईल? गुणाकार. 96 गुणिला 5 किती येते? सॉल्व्ह करा. 6 5 30, 0 हातचे आले 3, 9 5 45 न 3 48, 480 येते. 5 आणि 3 8x, x बरोबर 480 गुणिला हे इथं भागीला 8 चकम 48, किती येते आन्सर? x बरोबर 60. तर ती संख्या काय असणार? 60. तर ती संख्या काय आहे? 60 आहे. समजला? क्वेश्चन नंबर 8 आहे मित्रांनो. 400 चे 10% किती? तर 400 चे 10% याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचं आहे. सॉल्व्ह करून क्वेश्चन नंबर 8 चा आन्सर कमेंट मध्ये द्या. ठीक आहे, अगदी सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी. क्वेश्चन नंबर 9 आहे. 750 चे m% बरोबर 300, तर
एम बरोबर किती, एम ची व्हॅल्यू काढायची आहे बघा. 750 चे म्हणजे गुणाकार, एम% म्हणजे किती झालंय, एम भागीला 100 बरोबर किती आहे 300. तर एम बरोबर किती सॉल्व करा. 0 0 कॅन्सल. 75 गुणिले एम 75 एम भागीला 10 बरोबर 300. आता हे गुणिला आहे ते इकडे जाईल तर काय होणार भागीला. 75 एम 300 भागीला आहे ते इकडे येणार तर काय होणार गुणिला. आणि 75 इथे गुणिला आहे ते इकडे येईल तर काय होणार भागाकार. एम बरोबर 300 गुणिला 10 भागीला 75. बघा 5 दुने 10, 15 पाची 5चा भाग जातो, 5 दुने 10, 15 पाची 75, 15 ने 300 ला भाग जातो का, हो. 15 दुने 30, 1 0, 20 दुने 40. तर एम ची व्हॅल्यू किती आली 40. एम बरोबर किती आला 40. समजलं असेल. क्वेश्चन नंबर 10 आहे मित्रांनो. 600 मीटर लांबीची रेल्वे 400 मीटर लांबीचा पूल ओलांडून जाण्यासाठी 72 किलोमीटर प्रति आवर वेगाने किती वेळ लागेल. तर टाइम आपल्याला सेकंद मध्ये काढायचा आहे, कारण की हे मीटर मध्ये आहे आणि हे किलोमीटर प्रति आवर मध्ये आहे. दोघांची युनिट वेगवेगळे आहे. तर बघा स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. तर टाइमचा फॉर्म्युला काय झाला, टाइम इकडे येणार तर काय होणार डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स म्हणजे काय, रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी म्हणजे 600 अधिक 400 किती झालं 1000. 600 अधिक 400 1000 मीटर डिस्टन्स पार करायचं कितीच्या स्पीडनं 72च्या स्पीडनं. 72 किलोमीटर प्रति आवर. म्हणून याला काय सेकंद मध्ये घ्यायचं आहे, म्हणून काय 18/5 नी गुणायचं. 18/5 नी गुणायचं, कारण की इथे किलोमीटर प्रति आवर दिला आहे आणि हे मीटर मध्ये आहे. तर आपल्याला सेकंद मध्ये टाइम काढायचा आहे. सॉल्व करा. 18 18 चोक 72. 4 ने 1000 ला भाग जातो का, हो. 25 चोक 100. हा 0 जसं तसं. हे 5 ने 250 ला भाग जातो का, 5 5 25. किती येते टाइम येते 50 सेकंद. टाइम किती आला 50 सेकंद आला. बघा मित्रांनो क्वेश्चन नंबर 11 आहे. 400 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर आवर वेगाने एक खांब ओलांडून, काय म्हणते, एक खांब ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल. बघा हे मीटर आहे आणि किलोमीटर, युनिट नेहमी बरोबर पाहिजे. तर स्पीडचा फॉर्म्युला काय, स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. तर टाइमचा फॉर्म्युला काय झाला, टाइम इकडे येणार डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे, खांब ओलांडत आहे म्हणून रेल्वेची लांबी म्हणजे डिस्टन्स झाली. डिस्टन्स किती आहे 400 मीटर. 400 मीटर आहे आणि काय स्पीड किती आहे 72 किलोमीटर प्रति आवर. बघा पण आपल्याला काय करायचं आहे, याला टाइम वेळ सेकंद मध्ये काढायचं. तर याला कितीने गुणायचं 18/5 नी गुणायचं. 18/5 नी गुणायचं. सॉल्व करा. 18 चोक 72. 18 चोक 72. 4 भागीला 100. 100 भागीला 5 किती येते 20 सेकंद. तर टाइम किती आला आपला 20 सेकंद. समजला. 18/5 का घेतले, किलोमीटर प्रति आवरचं मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी. ठीक आहे, समजलं असेल, सोपी आहे. क्वेश्चन नंबर 12 आहे मित्रांनो. जर AB बरोबर 3/2, BC बरोबर 5/4 तर AC बरोबर किती. बघा हे किती आहे 5 आहे. तर याला आपण असं लिहू शकतो का ABC. AB किती आहे 3 2, BC किती आहे 5 4. तर बघा हे 2 इथे लिहा, हे 5 इथे आहे तर इथे लिहा. ठीक आहे, याचा गुणाकार 5 × 15, 5 दुने 10, 4 दुने 8 झालं. आणि काय विचारलं आपल्याला AC विचारलंय. AC ते किती येणार AC 15/8.
एसीचं प्रपोर्शन काय? 15:8. या संख्या प्रमाणात असून एम ची किंमत शोधा. बघा, प्रमाणात असणे म्हणजे काय? याला आपण असं लिहू शकतो, 25m बरोबर m/16. बघा काय म्हणते, प्रमाणात असून असेल तर एम ची किंमत शोधायची. प्रमाणात आहे म्हटल्यावर काय, याला अशा समीकरणामध्ये लिहायचं आणि मग सॉल्व्ह करायचं. बघा 25 m इकडे गेला, m गुणिला m झाला. 16 भागीला आहे, ती इकडं येणार तर काय होणार? गुणिला. इकडे येणार तर काय होणार? बघा 16 भागीला आहे, ती इकडे येणार तर काय होणार? गुणिला. m इथे भागीला आहे, ती इकडे येणार तर काय होणार? गुणिला. m इंटू m स्क्वेअर. 25 गुणिला 16. आपल्याला काय काढायचं आहे? m काढायचा आहे. म्हणून आपण काय करू? वर्गमूळ घेऊ. m चं 25 चे किती होणार? 5. 16 चे 4. 25 चा वर्गमूळ 5, 16 चा वर्गमूळ 4, m स्क्वेअर चा वर्गमूळ m. तर m ची व्हॅल्यू किती आली? 520. समजलं? जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. बघा विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन नंबर 14 काय म्हणत आहे? 18, 27, 20 m या संख्या प्रमाणात असल्यास m ची किंमत शोधा. बघा काय म्हणत आहे? प्रमाणात आहे. तर प्रमाणात आहे म्हटल्यावर आपण काय करतो? 18/27 बरोबर 20/m असं लिहू शकतो. प्रमाणात आहे म्हटलं म्हणून. मग याला कसं सॉल्व्ह करायचं? m इथे आहे, इकडे येणार. भागीला आहे ती इकडे काय असं येणार. 20 27 इथं भागीला आहे, ती इकडे जाणार तर काय होणार? गुणिला. इथे वरती आहे तर खाली येणार तर काय होणार? भागीला. बघा 27 इकडे गेले, m इकडे गेला, 28 खाली आला. सॉल्व्ह करा. 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 दुने 18, 9 त्रिक 27. 2नी 20 ला भाग जातो का? 10. 10 गुणिला 3 30. तर m ची व्हॅल्यू किती आली? 30. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, बॉडमासवर प्रश्न येत आहे. 100 भागीला 100 किती येते? आधी काय करायचं? कंचे भागू बेव भागाकार किती आला? 1. 100 भागीला 100 1. 100 गुणिला 100 किती झालं? 100 गुणिला 1 2 किती आलं? 10,000 प्लस 100 जसे तसे. बघा 100 भागीला 100 किती येते? 1 येते. 100 गुणिला 100 किती येते? 1000 10,000. आता बघा 100 मधून 1 वजा करू शकतो का? हो. 100 मधून 1 गेला किती राहते? 99. 99 अधिक 10,000 किती झाला? 10,099. 10,099. ठीक आहे. याच्यातून वजा नको करा, कॅल्क्युलेशन अवघड होईल. म्हणून काय करायचं? 100 मधून 1 वजा केलं किती राहिले? 99. आणि 10,000 अधिक 99 10,099. नंबर 16 आहे मित्रांनो. याला कसं सॉल्व्ह करायचं? बघा सर्वात आधी गुणाकार. 9 दुने 18, 9 दुने 18 जसं तसे. वजाचं चिन्ह 4, वजा चिन्ह. 18 ने 20 किती होते? 20 आणि 20 40, 38. 18 ने 20 38. 18 आणि 4 किती झाले? मायनस मायनस प्लस. तर 18 आणि 4 22. मोठ्या संख्येचं चिन्ह बरोबर 38. 38 वजा 12 किती येते? 8तून 2 7, 3तून 2 गेला, सॉरी 3तून 1 गेले 2. ते आन्सर किती येते? 26. बघा 9 दुने 18 लिहिले, वजा चिन्ह जसं तसं. 4 आहे 4 लिहिले, वजा चिन्ह. 18 ने 20 किती होते? 38. बघा मायनस मायनस काय होते? प्लस होते. 18 आणि 4 किती झाले? 22, सॉरी 22 झाले. 18 आणि 4 22. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय आहे? मायनस. मायनस दिलं. 38 मधून 22 गेले किती राहते? 8तून 2 गेले 6, 3तून 2 गेला 1. किती आलं? आन्सर 16. क्वेश्चन नंबर 17 आहे. 10% दराने किती वर्षात रक्कम 3 पट होईल? 10% दराने किती वर्षात रक्कम 3 पट होईल? तर बघा मित्रांनो, याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. जेव्हा कधी
असा प्रश्न विचारला की किती वर्षात रक्कम तीनपट होईल, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे वर्ष बरोबर पट वजा 1 गुणिला 100 भागिला दर. किती वर्षात विचारलं, पट किती आहे 3 पट, 3 पट विचारलाय 3 वजा 1 गुणिला 100 भागिला दर किती आहे 10%. लिहा, सॉल्व करा. बघा त्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, वर्ष बरोबर पट मायनस 1 गुणिला 100 भागिला दर. 10 10 100, 3 1 गेला किती राहते 2, 2 गुणिला 10 किती आला आन्सर 20 वर्षात. 20 वर्षात ती रक्कम तीनपट होणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, 10,000 रुपयाचे 2 वर्षात किती % दराने 12,400 इतकी रक्कम होईल. इतकी रक्कम, हे काय रास आहे. रास म्हणजे काय, मुद्दल प्लस मिळालेले व्याज. तर बघा 10,000 रुपयाचे किती झाले 12,400. 10,000 रुपयाचे किती झाले 12,400. किती रुपये व्याज मिळाला 2,400 रुपये व्याज मिळालं आपल्याला. 10,000वर 2,400 रुपये व्याज मिळालं, तेव्हाच रास किती झाली 12,400. पण हे 2,400 किती वर्षात मिळाले, 2,400 किती वर्षात मिळाले 2 वर्षात. तर एका वर्षाचं व्याज किती असणार 1200. एका वर्षाचं व्याज किती असणार 1200. 1200 रुपये व्याज आपल्याला किती रुपयावर मिळालं 10,000 रुपयावर. तर रेट ऑफ इंटरेस्टचा फॉर्म्युला काय बघा, काल व्हिडिओ घेतला तिथे रेट ऑफ इंटरेस्टचा फॉर्म्युला सांगितला, मुद्दल आणि मिळालेले व्याज. मुद्दल किती होते 10,000, 10,000 किती मिळालं व्याज 1200 गुणिला 100 करा, तर रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला मिळते. 2 0 2 0 कॅन्सल, हे 2 0 हे 2 0 कॅन्सल, तर रेट ऑफ इंटरेस्ट किती असणार 12%. बघा रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा फॉर्म्युला काय, मुद्दल वर मिळालेले व्याज गुणिला 100. जर हा फॉर्म्युला समजला नसेल तर काल मी व्हिडिओ घेतलाय मॅथचा, तो व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला समजून जाणार. पुन्हा एक क्वेश्चन याच्यावरच घेऊन जेणेकरून तुम्हाला समजून जाणार. 2,000 रुपयाचे 10% दरसाल दर शेकडा दराने 4 वर्षाची रास किती. बघा साधारण व्याजावरचा प्रश्न आहे, तर रास विचारत आहे. रास म्हणजे काय असते, मुद्दल आणि त्यावर मिळालेले व्याज. किती वर्षाचं व्याज काढायचं आपल्याला 4 वर्षाचं व्याज. किती पर्सेंट ने 10% ने, तर 10 गुणिला 4 केलं तर किती येते 40% व्याज. किती वर 2,000 गुणिला 40%. बघा एका वर्षाचं व्याज एका वर्षाचं व्याज 10% आहे, तर 4 वर्षाचं व्याज किती झालं 40%. 4 वर्षाचं 40% आणि 40%चं व्याज कशावर काढायचं आहे 2,000वर. सॉल्व करा, 2,000ची 40% करा, 2 0 2 0 कॅन्सल, 20 गुणिला 40 800 रुपये. 800 रुपये आपल्याला काय मिळणार, 4 2 8, 800 रुपये आपल्याला काय मिळणार व्याज मिळणार. 4 वर्षात 10% दराने आपल्याला 800 रुपये व्याज मिळणार 2,000. तर रास किती असणार 2,800. 2,800 रास असणार. क्वेश्चन नंबर 20 आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 56. तर आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू काढायच्या आहे. बघा दोन संख्याचा गुणाकार 56 आला पाहिजे, वजा 56 आणि बेरीज काही इथे काहीच नाही म्हणजे 1 आला पाहिजे. तर बघा 7 8 56 होते, 8तून 7 गेला 1 राहते. तर बघा गुणाकार मायनस आला पाहिजे आणि बेरीज +1. 7 ला वजा 7 केलं तर 8 7 56, वजा 56 येते आणि 8तून 7 गेला 1 राहिला. तर ही झाली एक्सची किंमत किती आले -7 आणि 8. तर मग याचा आन्सर काय येते x - 7 बरोबर x + 8 बरोबर 0. त्याला सॉल्व करा, x - 7 बरोबर 0 आणि x + 8 बरोबर 0. तर काय ते x बरोबर -7 आहे ते इकडे जाणार तर काय येणार प्लस x बरोबर 7 आणि इथे प्लस आहे ते इकडे जाईल तर काय होणार -8. तर बघा जे अवयव पडतात तर त्याचं साइन फक्त चेंज होते. तर व्हॅल्यू काय ते -7 असेल तर प्लस होते आणि प्लस असेल तर मायनस होते. आता इथं करू,
इथे काहीच नाही म्हणजे काय, 1 आहे. दोघांचा गुणाकार 72 आला पाहिजे आणि बेरीज वजाबाकी किती आली पाहिजे, +1. 9 8 72 होते का, होते. आणि दोघात 1चा फरक आहे का, हो. तर मग कोणत्या संख्येला मायनस करायचा, 8 ला मायनस करा. 9 8 72, वजा चिन्ह आहे म्हणून वजा, 9तून 8 गेले 1 राहते. तर ए च्या व्हॅल्यू काय पडणार, ए च्या व्हॅल्यू पडणार प्लस आहे तर मायनस होणार आणि मायनस आहे तर प्लस होणार. ठीक आहे. बघा जेव्हा वेळ पडतात त्याचं फक्त साईन चेंज करायचं तेव्हा ए च्या व्हॅल्यू मिळतात आपल्याला. क्वेश्चन नंबर 21 आहे. इथे किती होते, 3 1 3 नाही 12 36 9 36. इथे काहीतरी चुकला, 9 12 36. हो इथे किती असणार, 12. बघा दोघाचा गुणाकार 32 आला पाहिजे आणि बेरीज 12 आली पाहिजे. बेरीज बरोबर 8 चौक 32 होते का, हो. आणि बेरीज वजाबाकी होते. साईन चेंज करायची गरज आहे का, नाही. 8 आणि 4 + 12, 8 चौक 32 + 32. तर एम ची व्हॅल्यू काय येणार, प्लस आहे तर मायनस आणि मायनस आहे, सॉरी प्लस आहे तर मायनस, -4. एम ची व्हॅल्यू -8, एम ची व्हॅल्यू -4. तसेच इथे 44, दोघांचा गुणाकार 44 आणि बेरीज वजाबाकी 15 यायला पाहिजे. 11 चौक 44 होते. दोघांची बेरीज 15 होते का, हो. पण काय आली पाहिजे, -15. मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस, पण मोठ्या संख्येचं चिन्ह बरोबर 15 येते. आणि गुणाकार मायनस मायनसचा काय होते, गुणाकार प्लस मध्ये येतो. बघा तर पी ची व्हॅल्यू काय येणार, मायनस असेल तर काय होते, प्लस. मायनस असलं तर काय होते, प्लस. आणि प्लस असलं तर काय होते, मायनस. समजलं. एक मिनिट. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाची अपडेट वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील.